नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल आज बोलणार आहोत। सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे। वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट। आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे। इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे टॅक्सी चालक आहे। त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे। आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे। त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली। तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेले आहे। चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे। तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेले आहे। तू काही भी म्हण बबली, फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। ही एक प्रेम कथा आहे। रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल आज बोलणार आहोत। सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे। वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट। आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे। इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे टॅक्सी चालक आहे। त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे। आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे। त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली। तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे। बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेले आहे। चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे। तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेले आहे। तू काही भी म्हण बबली, फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। ही एक प्रेम कथा आहे। रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे। गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल आज बोलणार आहोत। सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे। वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट। आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे। सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे। इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे टॅक्सी चालक आहे। त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे। आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे। त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून
काम करायला सुरुवात केली, तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांचे सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांचे सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांचे सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी,
झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. याच जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली, फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांचे सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. याच जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली, फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांचे सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. याच जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत
पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट. आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे हे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण बबली या सिनेमाबद्दल या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. सध्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. वेड, वाल्वी, झिम्मा, महाराष्ट्र शायर हे अलीकडे गाजलेले काही मराठी चित्रपट.
आता आगामी बबली या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. सतीश समुंदरे यांनी सिनेमाची निर्मिती केली असून लेखनही केलेले आहे. इतकेच नाही तर सतीश समुंदरे ते टॅक्सी चालक आहे. त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आगामी बबली सिनेमा संदर्भात सतीश समुंदरे यांनी मीडियाशी बातचीत करताना म्हटले आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा खडतर प्रवास केलेला आहे. त्यांनी कित्येक वर्षापासून चित्रपट क्षेत्रात येण्याचा त्यांचा स्वप्न होतं, पण त्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. या जबाबदारीची भान राखत त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. तरीही काम करत करत त्यांनी अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बबली सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अखेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालेला आहे. तसेच सिनेमातील दादा नको म्हणून हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीत पडलेले आहे. तू काही भी म्हण बबली, फक्त दादा नको म्हणू या टॅगलाईनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही एक प्रेम कथा आहे. रॉबर्ट मेगा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. गगन गजलवार, मानसी सुभाष, अविनाश चोथमोल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे आणि हा चित्रपट 23 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.